चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। कोकण पदवीधर मतदार संघ महाविकास आघाड़ी के स्वीकृत उम्मीदवार आदरणीय रमेश श्रीधर किरजी इनके प्रचार हेतु आज 22 जून सुबह 9 बजे से उल्लासनगर कम 5 के सभी शासकीय तथा प्राइवेट स्कूलों महाविद्यालयों में मौजूद ग्रेजुएट मतदाता से मिलकर कोकण पदवीधर विभाग की परिस्थिति बदलना जरूरी है, इस बात पर चर्चा करते हुए महाविकास आघाड़ी के स्वीकृत उम्मीदवार आदरणीय रमेश श्रीधर किरजी विजयी बनाने हेतु सभी मतदार भाई और बहनों से आह्वान तथा विनंती की तथा कार्यकर्ताओं के विनंती को सम्मान देते हुए सभी मतदाताओं ने अपनी हमी जताई कि आने वाले 26 जून को चुनाव में हम खुद वोटिंग स्टेशन पहुंचकर महाविकास आघाड़ी उम्मीदवार के नाम के आगे अपनी मोहर लगाकर उन्हें बहुमतों से विजय करेंगे। महाविकास आघाड़ी के मान्यवर शरद पवार गढ़ के श्री नरेश जी गायकवाड़ अध्यक्ष ठाणे जिला राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट शिक्षक सेल पदाधिकारी माननीय सदाफुले सर शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गट विधानसभा अध्यक्ष राजप्रकाश महाडिक शरद पवार गट अल्पसंख्यक सेल पदाधिकारी मजहरजी मिर्जा रोहित पवार विचार मंच के जिला अध्यक्ष रंजीत जी गायकवाड़ तथा राष्ट्रवादी शरद पवार गट के एकनिष्ठ पदाधिकारी एवं सभी कार्यकर्ता साथी उपस्थित थे। सिद्धार्थ मोकले G20 न्यूज उल्लासनगर। आज नागसेन माध्यमिक विद्यालय उल्हासनगर 5 या ठिकाणी श्री रमेश श्रीधर कीर सरांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीची टीम या ठिकाणी शाळेत आलेली आहे आणि त्यांनी आमच्या सर्व मतदारांना शिक्षक बंधू भगिनींना विनंती केलेली आहे की महाविकास आघाडीचे जे काही उमेदवार आहेत श्री रमेश श्रीधर कीर सर यांना पहिला पसंतीचं मत देऊन त्यांना भरघोस मतांनी विजयी करा, अशा प्रकारच्या सर्व शिक्षकांना त्यांनी विनंती केलेली आहेत। आम्ही सरांच्या पाठीशी आहोत आणि सर प्रचंड मतांनी निवडून येतील याची पूर्ण आम्हाला खात्री आहे। थँक्यू। महाराष्ट्र विधान परिषदेचे कोकण मतदारसंघाचे मध्ये आपले श्री रमेश श्रीधर कीर हे उभे आहेत। यांचं मतपत्रिकेमध्ये 1 नंबरवर नाव आहे, तरी सर्वांनी त्यांच्या समोर 1 नंबर करून आपल्या शाळेने त्यांना निवडून द्यायचं अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद। सप्रेम नमस्कार। सर्व शिक्षक मित्रांना कल्पना आहेच की महाराष्ट्र विधान परिषदेची कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक या ठिकाणी सुरू आहे। येत्या 26 तारखेला त्याचं मतदान आहे, परंतु आपण या ठिकाणी प्रचार नाही तर सत्य परिस्थिती सांगायला या ठिकाणी मी उभा आहे। आपण गेल्या 2 टर्म बीजेपीचे आमदार म्हणून निरंजन डावखरे साहेबांना निवडून दिलं, परंतु गेल्या 12 वर्षामध्ये त्या व्यक्तीनं ना शिक्षकाचे प्रश्न कधी मांडलेले आहेत, ना सुशिक्षित बेकार चे प्रश्न मांडलेले आहेत किंवा कोणत्या समाजाचे किंवा कोणत्या विभागाचा प्रश्न मांडलेला आहे। फक्त धनशक्तीच्या जोरावर हे लोकप्रतिनिधी झालेले आहेत, परंतु आपण सुशिक्षित लोक आहोत। आज आपण या ठिकाणी पाहतोय की शिक्षणाचं खाजगीकरण होत आहे, आपले भविष्य नष्ट होत आहे, त्यानंतर नोकऱ्याचं खाजगीकरण होत आहे आणि त्या खाजगीकरणाद्वारे हा जो सुशिक्षित बेकार शाळा कॉलेजमधून बाहेर पडतोय तो बेकारच राहत आहे। उद्योग दुसऱ्या ठिकाणी चाललेले आहेत, महागाई वाढलेली आहे। अशा कोणत्याही प्रश्नाबद्दल, समाजाच्या प्रश्नाबद्दल, युवकांच्या प्रश्नाबद्दल कसल्याही प्रकारचं कार्य त्यांच्याकडून झालेलं नाही। त्याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर सुशिक्षित बेकारांना सरकार भत्ता देत होतं, परंतु तो मिळणारा भत्ता सुद्धा या शासनाने बंद केला, परंतु कुठेही या लोकप्रतिनिधीने आवाज केलेला नाही। आणि म्हणून आज आपण महाराष्ट्रामध्ये जर पाहिलं तर खेड्यागावातला माणूस सुद्धा जागा झालेला आहे आणि त्यांनी आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड मताने लोकसभेमध्ये पाठवलेलं आहे। आणि आपण सुशिक्षित लोक आहोत, आपले आईबाप गावाला राहत आहेत, ते जागे झालेले आहेत, तर आपल्यालाही जागा होणं गरजेचं आहे। आणि आपल्या लोकशाही विकास आघाडीचे उमेदवार रमेश श्रीधर कीर यांचं नाव मतपत्रिकेमध्ये 1 नंबरला आहे आणि त्यांना नंबर 1 चा पसंती क्रमांक देऊन त्यांना प्रचंड बहुमताने या ठिकाणी निवडून आणायचं आहे। जाताना आपण मतदानाला जाताना वोटर ID कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड असं ओळखीचा पुरावा घेऊन जायचा आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला
लाल कलरची मतपत्रिका भेटणार आहे. त्या नावासमोर त्यांचा फोटो असेल आणि फोटोसमोर पुढं बॉक्स असेल. तर बॉक्समध्ये इंग्रजी शब्दामध्येच आकड्यामध्येच तुम्हाला पसंती क्रमांक 1 द्यायचा आहे. नंबर 1 आणि पसंती क्रमांक 1. आणि असं जर तुम्ही केलं तर निश्चितच 1 नंबरचाच उमेदवार विकास आघाडीचा निवडून येणार आहे, हे निश्चित आहे. हीच तुम्हाला सर्वांना विनंती आहे. जय महाराष्ट्र, जय संविधान. नमस्कार मित्रांनो, राज्यात निवडणुका सुरू झाल्या. निवडणुकाचं एक सत्र सुरू झालेलं आहे आणि त्या सत्रातला हा दुसरा पाडा मला वाटतं लोकसभेनंतरचा. कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागलेली आहे आणि आम्ही सर्व महाविकास आघाडीच्या वतीने सदाफुले सर आहेत, आमचे रणजित गायकवाड आहेत, शिवसेनेचे आमचे विधानसभेचे अध्यक्ष माडिक साहेब, तसेच आमचे राष्ट्रवादी तुतारी गटाचे कार्यकर्ते मदर मिर्झा साहेब आणि मी स्वतः राष्ट्रवादी शरद पवार गटाचा कार्यकर्ता म्हणून साहेबांच्या प्रचाराकरिता, रमेश कीर साहेबांच्या प्रचाराकरिता नागसेन विद्यालय आमच्या उल्हासनगरच्या अगदी दुर्गम भागात म्हटलं तरी चालेल अशा ठिकाणी हे शिक्षक येऊन विद्येचं दान विद्यार्थ्यांना देतात. त्या गरीब वस्तीमधील सर्व मुलांना अनेक वर्षापासून शिकवून काहीतरी घडवा यांचा प्रयास आहे. पण मागच्या 12 वर्षापासून ज्यांना यांनी मतदान केलं त्यांनी कशी फसवणूक केली हे त्यांना स्वतःला माहीत पडलेलं आहे. आणि त्या फसवणुकीचाच आता मोबदला कसा घ्यायचा आणि कसं मतदान, जसं काळाची गरज, बदल हा काळाची गरज असते. साहेबांना 12 वर्ष निरंजन डावखरे साहेबांना निवडून दिलं पण ते कर्तव्य शून्य झाले. म्हणून आता काळाची गरज म्हणून त्या ठिकाणी उमेदवार बदलला गेला पाहिजे. असे सर्वांची जनमानसांची ज्या वोटर्स आहेत, सुशिक्षित वोटर मतदार बंधू भगिनी आहेत, त्यांचं स्वतःचं मत तयार झालेलं आहे. व त्याच मतातून परिवर्तन करून नवीन उमेदवार निवडून आणायची सगळ्यांची उमेद आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही ते प्रचाराला. त्यांनी सर्वांनी आम्हाला आमच्या सर्व ज्या विनंत्या होत्या स्वीकारून आमच्या विनंतीला मान देऊन सगळ्यांनी आम्हाला शब्द दिला आहे की आम्ही मतदान फक्त कीर साहेबांनाच करू. महाविकास आघाडीचे उमेदवार माननीय रमेश श्रीधर कीर यांनाच आम्ही मतदान करून त्यांना निवडून आणू. आमच्या समस्या सोडवण्यासाठी आम्हाला असाच उमेदवार हवा आहे, हे देखील त्यांनी मान्य केलं. त्यांच्या सर्वांचे धन्यवाद करतो आणि नक्कीच 26 तारखेला आपण वेळेवर जाऊन त्यासाठी काय सुविधा लागतील आमच्या महाविकास आघाडीकडे ते पुरवल्या जातील. तिथपर्यंत पोहोचण्याच्या फक्त आपलं ओळख कार्ड म्हणजे ओळखीचं एक तुमचं पत्र त्या ठिकाणी घेऊन जाऊन क्रमांक 1 वर 1 असा आकडा लिहून मतदान करा, ही एवढी विनंती करतो. धन्यवाद.